Brought to you by Oxyrich. Manikchand Oxyrich, proudly Indian. तिथं शेती नाही, पोती नाही, काय करता आता? कव्हार सांगता आणि तुम्ही तरी कव्हार विचारता. अरे मरायची पाळी आली आता. पाणी सोडलं तरी कदर नाही, जेवण सोडलं त्याची कदर नाही, काहीच नाही. म्हणजे काय करता काय? चॉकलेट देऊन पा असं फसवून होईल. अरे ओपन ओबीसी म्हणते आमच्यातून घ्यायला लागले. आम्ही त्यांचं नको बाबा, आम्ही कोणाचं खाणारे नाही. मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मागणीसाठी मनोज जरंगे पाटलांनी मुंबईतील आझाद मैदानावर आमरण उपोषण सुरू केले. जरंगेंच्या आमरण उपोषणाचा आजचा चौथा दिवस आहे. मी सध्या जालन्याच्या अंतरवाली सराटीत उभा. या ठिकाणी आपण पोहोचतात की या ठिकाणचे जे स्थानिक लोक आहेत ते देखील आज पण या ठिकाणच्या उपोषणस्थळी येतात, शिवाजी महाराजांचं दर्शन घेतात आणि मनोज जरंगेंच्या मागण्या सरकारने लवकरात लवकर पूर्ण कराव्यात अशी मागणी या ठिकाणी करतात. आपण जर पाहायला गेलं तर मनोज जरंगे यांचं आमरण उपोषणाचा आजचा चौथा दिवस असला तरी आजच्या 2 वर्षापूर्वी या ठिकाणी अंतरवाली सराटीमध्ये लाठीमार झाला होता. त्यामुळे हे आंदोलन जे आहे ते राज्य पातळीवर आणि देश पातळीवर गाजलं होतं. आपल्यासोबत या ठिकाणचे काही स्थानिक लोक आहेत, आपण यांच्याशी बोलूया. नेमकं त्यांना काय वाटतं, दादा काय सांगणार? आज उपोषणाला आज उपोषणाला पाचवा सहावा दिवस आहे. आज दादाने हे उपोषण इतकं कठीण चाललं, आज तर जास्त तीव्र केलं. शासनाने याचा ताबडतोब निर्णय घ्यावा आणि मराठा समाजाला सगळं मोकळं करावं, लवकर आरक्षण देऊ. याच्यापासून पुन्हा दुसरी काही तेढ निर्माण होऊ नये. आज 2 वर्ष कंप्लीट झाली, इथे लाठीचार्ज झालेला. आम्ही अजून त्याचे साक्षीदार आहेत. आमच्या हातापायाला अजून ओळख नाहीत. सगळे साक्षीदार तिथलेच आहेत अजून या मंडपमधले. 2 वर्ष झाले आम्ही मंडपच नाही सोडला अजून आरक्षणामुळे. कारण आमचे लेकरं असे भटक दिवाने फिरतात, काहीच करता येणार. शिक्षण असून बी काही करता येणार. आणि शासनाने की म्हणजे हे केली की त्यांनी लगे इतकं दाबून धरलं की दादाला पण हलवून देणार, आमचं पण कोणतं काम करेना. त्यांनी ताबडतोब हे तेढ सोडावं आणि आम्हाला आरक्षण देऊन टाकावं. आज आपण जर बघितलं तर 2 वर्ष झाली लाठीमारच्या घटनेला. काय वाटतं, सरकारने अजूनपर्यंत 2 वर्षामध्ये तुमची मागणी पूर्ण केलेली नाही? मागणी कोणतीच पूर्ण नाही केली. नुसतं हो म्हणून आम्हाला पुढे ढकली चालायला लागले. काहीतरी चॉकलेट द्यायचं आणि बाजूला सरकायचं, असं काम चाललं सरकारचं. हे सरकारने हे करायला नाही पाहिजे. हे ताबडतोब जिथं तिथं. आज मराठी सगळे पुन्हा मुंबईकडे ढकलेत. आज किती लाखोनी लोक इथून निघलेत. आज महालक्ष्मी सणामुळे 2 दिवस थांबले, आज सगळेच लोक निघाले तिकडे. दादा काय सांगणार की आज या ठिकाणी मनोज जरंगेंच्या उपोषणाचा चौथा दिवस आहे. 4 दिवस झालेत, आजपासून त्यांनी पाणी देखील बंद केले. कसं वाटतं, काय सांगणार? याच्यात सगळे मुख्यमंत्र्यांनी स्वतः लक्ष घालून, अजितदादा, एकनाथ शिंदे साहेब तिघांना स्वतः लक्ष घातलं. हा प्रश्न एका दिवसात सुटेल. जसं त्यांचं मंत्रिमंडळात फेरबदल एका 5 मिनिटात होत, तसं याचंही 5 मिनिटात होऊन जाईल. त्यांच्या मनात असलं तर शक्ती, ही शक्ती मोठी त्यांच्याकडे, त्यानं करू नये. मराठा समाजाच्या वेटीत धरू नये. मराठा समाज खूप हाल झाले पहिल्या दिवशी, दुसऱ्या दिवशी. पण आता मराठा समाजाने काय हे सिद्ध करून दाखवलं. बॉम्बेला जाऊन मराठा बी कमी नाही कशात सगळ्या गोष्टी. आज जर बघितलं तर आज उपोषणाचा चौथा दिवस आहे. साधारण 7वं आमरण उपोषण आहे जरंगे पाटलांचं. या उपोषणामध्ये मराठा समाजाच्या मागण्या पूर्ण होतील असं वाटतं का? 100% करण्यात लागते. चॉकलेट देऊ नये पाहिल्यासारखं, वापस जा म्हणून. तसं नाही, चॉकलेट तर आम्ही घेणारच नाही, आता वापस बी येणार नाही. तर आपण जर बघितलं तर मराठा समाज मोठ्या संख्येने मुंबईत दाखल झालेला आहे. जेवायची त्या ठिकाणची व्यवस्था कशी आहे? अंतरवालीतून काही आपण अन्नधान्य पाठवलंय का? अंतरवालीतून आपापल्या परीनं त्यांनी अन्नधान्य नेलेलं आहे. तिथं गेल्यावर थोडीफार गैरसोय झाली त्यांची, नंतर व्यवस्थित झालं. पाणी वगैरे थोडं आता कठीण परिस्थितीतून निघाले, थोडाफार त्रास होणारच. आज जरंगेंच्या उपोषणाचा चौथा दिवस आहे. काय वाटतं, या उपोषणामध्ये मागण्या पूर्ण होतील का, की सरकार पुन्हा एक आश्वासन देईल उपोषण स्थगित करेल असं होईल का? आणि ह्या ज्या यांच्या मागण्या आहेत सरकारने मान्य करावं, चांगली गोष्ट आहे. हो, शिक्षण हे गोरगरिबाला भेटायलाच पाहिजे. शिक्षणाबाबतीत याच्यात मुलाला शिक्षण भेज, कारण की मुलं आहे ना जीव लावून अभ्यास करते. गेले 2 वर्षापासून हे लढा चालू आहे. कुठंतरी थांबावं आमची इच्छा आहे. आता जेवणाची व्यवस्था जर बघितली तर जेवणाची व्यवस्था नाहीये. मराठा आंदोलकांची खाण्याची गैरसोय होत आहे. काय वाटतं? ज्यावेळेस मराठा बांधव बॉम्बेला गेले ते दादा ते 2 दिवस तिथल्या महानगरपालिकेनं शासनानं पूर्ण बंद केलं बरं का, पूर्ण बंद केलं. हॉटेल ते सगळं. नंतर पाटलांची बाईक घेतली की बाबा इकडे व्यवस्थित सोय नाही. आमच्या मराठा बांधवांना प्रत्येक कानाकोपऱ्यातून 18 पगड जातीच्या लोकांना सगळ्यांना टेम्पो गाड्या घेऊन भाकरीची व्यवस्था, पाण्याची व्यवस्था केलेली. पोलिसांना बी तिथं खूप सहकार्य केलं. आमचे मराठा बांधवही पोलीसचं सहकार्य करते. आमच्यात कोणता वाद नाही, कोणत्या जाती धर्मासंग वाद नाही. आमचा फक्त आमच्या आरक्षणासाठी वाद आहे. अगदी बरोबर आहे.
दादा काय सांगणार की आज लाठीमारच्या घटनेला 2 वर्ष पूर्ण झालेली आहेत. मनोज जरांगेंनी पुन्हा उपोषण सुरू केलेलं आहे. आज उपोषणाचा 4था दिवस आहे. कसं बघताय? त्याच्यानंतर त्याने असं करायला नाही पाहिजे आणि शासनाने ही संधी सोडायला नाही पाहिजे, आरक्षण द्यायलाच पाहिजे. यापूर्वी 6 वेळेस अंतरवाली सराटीमध्ये उपोषण झालेले, मात्र 6ही वेळेस फक्त आश्वासन दिलं गेलं, मागण्यांची पूर्तता झालेली नाहीये. वाटतं का आता या उपोषणामध्ये मागणी पूर्ण होईल? व्हायलाच पाहिजे, पण कारण पाटलाने बी आता जवळजवळ 2 वर्ष दिलेत आणि त्यांना बी फुल दिलं 3 महिने 4 महिने नुसता अभ्यास करतो असं काहीच केलं नाही त्याने, आणि आता असंच होऊ नये, द्यायलाच पाहिजे. बरोबर. दादा काय सांगणार की आज अंतरवाली सराटीमध्ये जो लाठीमार झाला होता 2 वर्षाला, त्याला आज 2 वर्ष कंप्लीट होत आहेत, काय सांगणार? अरे बाबा, सांगून सांगून कदर आला, सांगू कवर मरायची पाळी आली ना. आता चॉकलेट कवर देता. पहिल्या वेळेस काय झालं की मुंबईतून मागं लावलं, गुलाल टाकायला लावला. इथं गुलाल लोक टाकायला लागले तर म्हणले सत्य झालं, आणि दुसऱ्या दिवशी तमाशा उभा केला यायला. ही काय चांगली गोष्ट आहे का? लेकरं बाळ, अरे ओपन ओबीसी म्हणते आमच्यातून घ्यायला लागले. आम्ही त्यांचं नको बाबा, आम्ही कोणाचं खाणारे नाही. पण ते कसं आहे, अरे ओबीसीचा पोरगा तो 70% फौजदार बनतो, आणि आमचा मराठ्याचा लेकरू चपराशी बनतं. हे काय एवढा गुन्हा केला? अरे पहिलं आमच्या बापदाद्याकडे होतं बाबा, लय होतं. आता एकाला 5-5 लेकरं झाले. त्या लेकरायला जमिनी थोड्या राहिल्या, तिथं शेती नाही, पोती नाही. काय करता आता? कव्हार सांगता, आणि तुम्ही तरी कव्हार विचारता. अरे मरायची पाळी आली आता. पाटलांचं उपोषण सुरू झालेलं आहे. आज 4था दिवस आहे. आज त्यांनी अन्न पाणी बंद केलेलं आहे. एकटा माणूस काय करणार? तरी त्याला कदर येईना, त्याला तरी कदर येईना. आता ते उपोषण करून करून कदराला त्याच्या नाकातून रक्त येतंय, कानातून पाणी येतंय, पण तरी त्याला कदर येईना. आणि जरी आमचे मराठी जरी असतील, खास मराठीच्या रक्ताचेच असतील, त्यांच्या खुर्चीसाठी त्यांना बघू नाही, खास मराठ्याच्या थेंबाचे असतील तरच मराठीच्या रिंगणात उतरतील. खुर्चीसाठी जर असले तर ते असेच बोंबलत पळतील. तर या पांडुरंग त्याला पुन्हा वाटोळ होईल त्यांचं. खरं बोला, सत्य बोला, राईट कोणाला बोलू नका, कोणाला वाईट म्हणू नका. आम्ही ओबीसीचं मागत नाही, कोणाचं नाही, आमचं आम्हीच मागतो. अरे ओबीसीचं 70% लेकरू फौजदार बनतोय, आणि आमचं 90% वाला चपराशी राहतंय. हे काय गुन्हा केला बाबा एवढा? म्हणून हे आरक्षण का तिकडे मातीत जाऊ दे. आरक्षणाची गरज नाही आम्हाला. आत्ताशी शहाणे झाले आमचे हे लोक, आत्ताशी शहाणे झाले. एकाला 2-2 बायका करून 3-3 लेकरं केले, सांगत होते मागे आत्ता. हे काय गुन्हा केला एवढा ते? ना आपण या ठिकाणी पाहू शकतो की आम्हाला राजकीय आरक्षणाची गरज नाही, आम्हाला शिक्षणासाठी आरक्षण पाहिजे, नोकरीसाठी आम्हाला आरक्षण पाहिजे, अशी या दादांची भूमिका आहे. दादा काय सांगणार? आम्हाला शिक्षणाची गरज आहे, जास्त शिक्षण, नोकरी. आम्हाला काय करायचं पाहिजे? राजकारणाशी आमच्या घेणं देणं काहीच नाही, आणि राजकारण करायचं बी नाही. पाटील मुंबईत उपोषण करतात. आज त्यांच्या उपोषणाचा 4था दिवस आहे. त्यांनी पाणी देखील सोडले, कसं बघता? कसं बघतो आता वाईटच ते. पाणी सोडलं तरी कदर नाही, जेवण सोडलं त्याची कदर नाही, काहीच नाही. म्हणजे काय करता काय? चॉकलेट देऊन असं फसवून होईल जनतेला, गरीब जनतेला फसवू नका. ह्या फसवीमुळं तुमचंही नुकसान होईल, आमचं काही होईल. असं नाही करायला पाहिजे. अगदी बरोबर आहे. दादा काय सांगणार की आज अंतरवाली सराटीमध्ये उपोषणाचा 4था दिवस आहे, मात्र तरी देखील या ठिकाणी जे स्थानिक लोक आहेत ते या ठिकाणी येतात, महाराजांचं दर्शन घेतात. ते काय कामं सुरू आहे? नाही, आता आम्ही म्हणजे आता महालक्ष्मी सणामुळे आम्ही थांबलो होतो. आम्ही पण मुंबईला जाऊन आलोय. आता आज आम्ही जवळजवळ 20-25 मुलं सगळे आम्ही परत दादांकडे जाणार आहे, कारण आम्हाला दादांच्या प्रकृतीची काळजी वाटते. कारण दादाने आज पाणी पण सोडलंय, आणि दादांची काळजी घेण्यासाठी आम्ही पूर्ण आज मुंबईला जातोय. आज आपण जर बघितलं तर आज या ठिकाणी लाठीमारच्या घटनेला 2 वर्ष पूर्ण झालेले आहेत. 2 वर्षामध्ये तुमची मागणी पूर्ण झाली नाही, अनेक वेळेस या ठिकाणी उपोषण झाले, आंदोलन झाली. काय वाटतं आता, काय भूमिका आहे? नाही, सरकारने आता आमच्या मराठ्यांचा म्हणजे हे जे गरजवंत जे मराठा आहे समजा, आम्हाला श्रीमंत म्हणजे हे जे श्रीमंत पुढारी वगैरे आम्हाला राजकारणाशी एवढं काय, आम्ही जे गरीब मराठे गाव खेड्यातले गरजवंत मराठे, आमचा हा लढा जे आहे गरजवंत मराठ्यांचा आहे. सरकारने आमचा अंत पाहू नये, आणि सरकारने काहीतरी लवकरात लवकर तोडगा काढावा, कारण समाजाच्या भावना खूप तीव्र झालेल्या आहे. आपण या ठिकाणी बघू शकतो की मनोज जरांगे पाटलांच्या ज्या मागण्या आहेत त्या सरकारने लवकरात लवकर पूर्ण कराव्यात, आणि हे उपोषण स्थगित करावं. कारण मनोज जरांगे यांचं हे उपोषण हे मागील अनेक वर्षांपासून सुरू आहे, त्यामुळे त्यांचं आंदोलन जे सुरू आहे ते लवकरात लवकर सरकारने सोडवावं आणि त्यांच्या मागण्या पूर्ण कराव्यात, अशी मागणी अंतरवाली सराटी येथील ग्रामस्थांनी केलेली आहे. गौरव साळी, मुंबई तक, जालना.